बेस्ट कर्मचारी संपावर जाणार असले तरी बेस्टच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त बेस्ट दिन साजरा करण्यात आला। दादरच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये प्रदर्शन भरवण्यात आले। कधी काळी याच गाड्यांचा मुंबईच्या रस्त्यांवर मोठा राबता होता आणि खऱ्या अर्थानं लोकल आधी बेस्टच मुंबईची लाईफलाईन होती। आज भलेही लोकल मुंबईकरांना धावणं शिकवत असेल, पण मुंबईकरांच्या वेगाचं पहिलं पाऊल याच बेस्टच्या साक्षीनं पडलं। त्याच आठवणीतल्या गाड्या एका प्रदर्शनाच्या रूपानं आज एकाच आगारात लागल्या। निमित्त होतं बेस्ट बसच्या 70व्या वर्धापन दिनाचं। 1920 साली डबल डेकर इलेक्ट्रिक ट्राम धावली आणि 1947 साली बेस्टचं महापालिकाकरण झालं आणि बेस्ट उपक्रम झाला। तो आज हा बेस्ट 70वा आज बेस्ट दिन आहे आणि या निमित्त हे खास प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। घोड्यानं ओढणाऱ्या ट्रामपासून ते आजच्या बेस्ट पर्यंत साधारण 150 वर्षांचा हा इतिहास आहे। हाच इतिहास नव्या पिढीला समजावा आणि जुन्या पिढीनं चित्ररूपात तो पुन्हा अनुभवावा यासाठी हे प्रदर्शन भरवलं गेलं। ज्या जुनी तिकीट मशीन, फायर सेफ्टी उपकरणं असा अनेक अमूल्य ठेवा पाहायला मिळाला। तर आम्हाला असा या प्रदर्शनातून संदेश द्यायचा आहे तरुण पिढीला की ज्यांना कळलं पाहिजे की बेस्टचा इतिहास काय आणि बेस्ट आपल्या या मुंबईच्या जीवनाचा किती अविभाज्य भाग आहे। स्वस्त सुरक्षित प्रवास सेवा देणारी एकमेव संस्था आहे आपल्या मुंबईची। बस आणि आठवणींचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे। मग भलेही ती परिवहनची एसटी असो किंवा मग खचाखच भरून मुंबईच्या रस्त्यांवर धावणारी बेस्ट, जिनं पिढ्यानपिढ्यांचा भार वाहिला, तीच आता ढेसाळ कारभारामुळे भार होऊ लागली। याच कारभारानं बेस्ट फक्त प्रदर्शनापुरतीच उरू नये एवढीच अपेक्षा आहे। शैलेश थोरात, ABP माझा, मुंबई।